अंमली पदार्थांचं व्यसन पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी पर्दाफाश केलाय। दुचाकी चोरीच्या 2 गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन्ही दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत। गणेशपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटरोडवरील विजय टॉकीज परिसरातील सरस्वती भवनमध्ये राहणारे ॲडव्होकेट सार्थक सुदर्शन चौरसिया यांनी त्यांच्या घरासमोरून 2 दुचाक्या चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा तपास सुरू असताना गणेशपेठ पोलिसांचं पथक परिसरात गस्त घालत होतं। यावेळी बसस्थानकाजवळ आमिर बशीर शेख हा युवक संशयास्पद दुचाकीसह पोलिसांच्या ताब्यात आला। वाहनाचे कागदपत्र मागितल्यानंतर तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही। चौकशी दरम्यान ही दुचाकी चोरीची असल्याचं त्यांना सांगितलं। सखोल चौकशीत आमिरनं अजीज अयूब खान आणि आकिब शकील शेख यांच्या साथीनं दोन्ही दुचाक्या चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी चोरीच्या 2ही दुचाक्या जप्त केल्या। तपासादरम्यान 3ही आरोपी अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याचं निष्पन्न झालं। चोरीनंतर आरोपींनी एक दुचाकी झाशीराणी चौकातील पेट्रोल पंपामागे लपवून ठेवली होती, तर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं होतं। विशेष म्हणजे पहिली दुचाकी चोरल्यानंतर आरोपी पुन्हा त्याच घरासमोर आले आणि दुसरी दुचाकी चोरून नेली। सध्या गणेशपेठ पोलीस 3ही आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास करतायत। त्याचं नाव होतं आमिर बशीर शेख। हा मोमीन जिंगाबाई टाकळी येथे राहतो। त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आपल्या 2 साथीदारांची नावं सांगितले। सध्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं 3 आरोपींकडनं आम्ही दोन्ही गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत आणि सध्या 3ही आरोपी हे PCR मध्ये पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे अटक आहेत।